ते तुम्हाला पर्याय म्हणून वापरत असतील तर त्यांना मर्यादित ठेवणे ही तुमची निवड असली पाहिजे. हे विधान मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याकडे गॅप फिलर म्हणून पाहते, म्हणजेच त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी किंवा कोणीतरी नसल्याने आपल्याशी संपर्क ठेवते, तेव्हा आपण नकळत भावनिक शोषणाच्या चक्रात अडकतो. अशा वेळी जर आपण स्पष्ट सीमारेषा आखल्या नाहीत, तर आपले आत्ममूल्य कमी होत जाते आणि आत्मविश्वासही ढासळतो. मानसशास्त्र सांगते की कोणतेही नातं हे परस्पर सन्मानावर आधारित असावे. जर कुणाला आपण पर्याय म्हणूनच योग्य वाटत असू, तर त्यांच्याशी मर्यादित संवाद ठेवणे ही केवळ स्वतःची मानसिक सुरक्षितता जपण्यासाठीच नव्हे, तर स्वतःच्या आत्ममूल्याच्या जाणीवेचा भाग आहे. अशा निर्णयात दोषभावना बाळगण्याचे कारण नसते, कारण स्वतःचं मानसिक आरोग्य टिकवणं ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी असते. धन्यवाद.